बस करा ताई, कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? इतकं बोलून आत्या रागाने तिथून निघून जातात. आता पुढे रुद्राई आणि रोहन दोघेही सुनीताजींना जाताना पाहत होते. त्या गेल्यानंतर रुद्राई आनंदजींना म्हणतो, आम्हाला निघायला हवं. आनंदजी, मीही तुमच्यासोबत येतो. रुद्राई, त्याची काही गरज नाही, आम्ही तिला शोधून काढू. इथे जे काही झालं त्यानंतर तिला इथे परत येऊ देणार नाही. इतकं बोलून रुद्राई आणि रोहन तिथून निघून जातात. रुद्राई आपल्या एका मित्राला वैभव पाटीलला, जो एक पोलीस अधिकारी आहे, त्याला फोन करतो आणि म्हणतो, वैभव, एक मदत हवी होती यार. वैभव म्हणतो, हो सांग, काय झालं? रुद्राई त्याला ईश्वरीचा नंबर देतो आणि म्हणतो, हा नंबर सध्या कुठे आहे ते लवकरात लवकर मला सांग. वैभव म्हणतो, सॉरी यार, आता थोडं कठीण आहे कारण मी घरी आहे. उद्या सकाळीच तुला सांगू शकतो. रुद्राई, यार बघ ना भाऊ, खूप अर्जंट आहे. वैभव, यार आता काही करू शकलो असतो तर नक्की केलं असतं. मी पक्का उद्या सकाळी पोहोचताच तुझं काम करतो. रुद्राई म्हणतो, ठीक आहे, थोडा वेळ थांबून बरं एक. वैभव म्हणतो, हो. रुद्राई, याबद्दल कोणालाही काही सांगू नको. वैभव, ठीक आहे. इतकं बोलून रुद्राई फोन खिशात ठेवतो आणि रोहनसोबत ईश्वरीला शोधायला निघतो. सुमारे 12 वाजले होते आणि अजूनही ईश्वरीचा काहीच पत्ता लागला नव्हता. रुद्राई घरी फोन करून लक्ष्मीजींना सांगतो की आज तो रोहनच्या घरीच थांबणार आहे. मग रुद्राई आणि रोहन दोघेही घरी येतात. पायल त्यांच्या निराश चेहऱ्याकडे पाहून समजते की त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. पायल त्यांना म्हणते, भाऊ, ती ठीक असेल ना? रुद्राई, हो, तू काळजी करू नकोस, माझी वैभवशी बोलणं झालं आहे. तो उद्या सकाळी नंबरची लोकेशन सांगेल आणि आपण लवकरच ईश्वरीला शोधून काढू. पायल चिंतेत होती, पण तिला हेही माहीत होतं की फक्त काळजी करून काही होणार नाही. खूप रात्र झाली होती आणि रुद्राई व रोहनने काही खाल्लंही नव्हतं. तसे पायलने देखील काही खाल्लं नव्हतं. म्हणून ती दोघांना फ्रेश होण्यासाठी सांगून स्वतः किचनमध्ये जाते. काही वेळात ते दोघे कपडे बदलून येतात आणि झोपायला जाणार असतात. पण पायल त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते आणि दोघांना जबरदस्ती बसून जेवायला लावते. रोहन तिला विचारतो की तिने काही खाल्लं का, तर पायल नकारार्थी मान हलवते. रोहन तिला स्वतःसोबत जेवायला सांगतो तर ती म्हणते की तिला भूक नाही. पण रोहन आणि रुद्राई दोघेही मिळून तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. सगळ्यांनी जेवण केल्यानंतर तिघेही झोपायला जातात. तिघेही आपापल्या बेडवर पडलेले होते, पण तिघांच्याही डोळ्यातून झोप उडाली होती. तिकडे दुसऱ्या बाजूला एक खोली, ज्यात खूप अंधार होता. प्रकाशाच्या नावावर फक्त एक छोटी खिडकी होती, जी जमिनीपासून खूप उंच होती. त्या खिडकीतून बाहेरच्या रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश आत येत होता. त्या खोलीत फक्त एक छोटी टेबल होती, ज्यावर एक जग ठेवलेलं होतं. तेवढ्यात ईश्वरी शुद्धीवर येते आणि स्वतःला तिथे पाहून थोडी घाबरते. ईश्वरी आठवण्याचा प्रयत्न करू लागते की ती इथे कशी आली. तेव्हा तिला आठवतं की ती त्या कंपनीतून निघाल्यावर तिने एक कॅब घेतली होती आणि काही अंतर गेल्यावर ती कॅब थांबली होती. तेवढ्यात कोणीतरी मागून येऊन तिला बेशुद्ध केलं होतं. ईश्वरी उठून बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागते, पण तिला कोणताही मार्ग दिसत नाही. ईश्वरी दरवाजा ठोठावण्यासाठी पुढे सरकते. तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि एक माणूस आत येऊन उभा राहतो. खोलीत प्रकाश कमी असल्यामुळे ईश्वरीने अजून त्याचा चेहरा पाहिला नव्हता, पण तो माणूस काही पावलं पुढे येताच त्याला पाहून ईश्वरी चकित होते. ईश्वरी, तू थोडा वेळ थांबून मला इथे का आणलं आहेस? मला जाऊ दे. तो माणूस, जर तुला जाऊ द्यायचं असतं तर तुला इथे आणलं असतं का? ईश्वरी, आता माझ्याकडून काय हवं आहे तुला? तो माणूस चेहऱ्यावर कपटी हसू ठेवत, खूप समजूतदार आहेस तू, थेट मुद्द्यावर आलीस. ईश्वरी थोड्या रागाने, सांग मला इथे का आणलं आहेस? तो माणूस, मला जे हवं आहे ते दे, मग तू जाऊ शकतेस. ईश्वरी, माझ्याकडे तुला देण्यासाठी आता काहीच उरलेलं नाही. तो माणूस, तुला तसं वाटतं, माझ्या नजरेतून बघ. मग तो ईश्वरीकडे वरून खालपर्यंत पाहतो. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरीला राग येतो. ती तिथून निघण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तो माणूस तिचा हात पकडतो. ईश्वरी आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. तो तिचा हात सोडत नाही. तेव्हा ती म्हणते, माझा हात सोड. तो माणूस तिचा हात सोडत नाही, उलट पकड आणखी घट्ट करतो. ईश्वरी रागाने म्हणते, मी सांगितलं ना, माझा हात सोड. पण तरीही तो माणूस हात सोडत नाही. तेव्हा ईश्वरी त्याचा हात झटकते आणि त्याच्या गालावर एक थप्पड मारते. ईश्वरी, पुन्हा असं करण्याची चूकही करू नकोस. तो माणूस रागाने तमतमत, माझ्यावर हात उचललास तू. ईश्वरी तिथून निघण्याआधीच तो माणूस तिचा हात धरून तिला भिंतीवर दाबून उभं करतो आणि तिच्या मानेवर हात फिरवू लागतो. ईश्वरी त्याचा हात दूर करते. तेवढ्यात तो तिचे केस पकडतो. ईश्वरी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते. तो माणूस, काय ग, माझ्यावर हात उचलतेस? इतकी हिंमत झाली तुझी? ईश्वरी, मला सोड, जाऊ दे मला. तो माणूस, इतरांसोबत तर खूप रंगरंगोटी करतेस आणि माझ्यासमोर नाटकं करतेस. कोण जाणे आतापर्यंत कित्येकांना खुश केलं असेल. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरीला प्रचंड राग येतो. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याला आणखी एक थप्पड बसते. तेवढ्यात तो माणूस रागाने ईश्वरीला जमिनीवर ढकलतो आणि स्वतः दरवाजा लॉक करतो.
पडल्यामुळे ईश्वरीच्या कोपराला मार लागतो. तो माणूस तिच्याकडे येत म्हणतो, खूप माज आहे तुझ्यात, आज तुझा सगळा माज उतरवतो. असं म्हणत तो आपल्या शर्टचे बटन उघडू लागतो. तो माणूस ईश्वरीकडे पुढे सरकतो आणि ईश्वरी मागे सरकते. ईश्वरी घाबरत, मला जाऊ दे, आता जे झालं त्यासाठी मी तुझी माफी मागते, पण प्लीज मला जाऊ दे. तो माणूस ईश्वरीचा दुपट्टा ओढून बाजूला फेकतो. ईश्वरी स्वतःला हाताने झाकण्याचा प्रयत्न करते. तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. ती म्हणते, प्लीज मला जाऊ दे, मी तुझी माफी मागते, प्लीज. तो माणूस कुटील हसत, इतक्या सहज कसं जाऊ देऊ तुला, अजून तुझ्या प्रत्येक थपडीचा हिशोब चुकवायचा आहे. इतकं बोलून तो ईश्वरीला पकडतो. ईश्वरी त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण तिचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूनही तो निर्दयी माणूस थांबत नाही आणि एखाद्या भुकेल्या दांडग्यासारखा तिच्यावर तुटून पडतो. थोड्याच वेळात ईश्वरीच्या किंकाळ्या सुस्कार्यात बदलतात. काही वेळाने तो माणूस उठतो, आपले कपडे नीट करतो आणि ईश्वरीकडे पाहून म्हणतो, जर तू सहज मान्य केलं असतंस तर हे सगळं घडलंच नसतं. सध्या तरी निघतो, लवकरच पुन्हा येईन. आणि इतकं बोलून तो बाहेर निघून जातो. ईश्वरी बेजानपणे तिथेच पडलेली असते. तिचं पूर्ण शरीर वेदनेने तुटत असतं. डोळ्यातून अश्रू वाहत असतात. काही वेळ ती तशीच पडून राहते. मग कसंबसं उठून टेबलजवळ येते. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो बाहेरून बंद असल्यामुळे उघडत नाही. ती परत येऊन एका कोपऱ्यात बसते. बराच वेळ ती रडत राहते आणि रडता रडता तिला झोप लागते. पुढील सकाळी तिकडे दुसऱ्या बाजूला रुद्राय, रोहन आणि पायल तिघेही फ्रेश होऊन तयार होतात. रुद्राय आणि रोहन घरातून बाहेर पडतात. वैभवही पोलीस स्टेशनला पोहोचणार असतो. इकडे ईश्वरीची झोपही एका वाईट स्वप्नामुळे तुटते. तिच्या शरीरात अजूनही वेदना असतात. ती घाबरलेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात बसलेली असते. जसजसं वेळ पुढे जात होता तसतशी पायलची काळजी वाढत होती. तेवढ्यात वैभव रुद्रायला फोन करून ईश्वरीच्या नंबरची लोकेशन सांगतो. लोकेशन समजताच रुद्राय रोहनसोबत कारने तिकडे निघतो. सुमारे 11 वाजता रुद्राय आणि रोहन त्या ठिकाणी पोहोचतात. दोघी आसपास ईश्वरीचा शोध घेऊ लागतात. बराच वेळ शोधल्यावर त्यांना ईश्वरीचा फोन सापडतो. फोन मिळाल्यानंतर ते पुन्हा ईश्वरीचा शोध घेऊ लागतात, पण ती त्यांना सापडत नाही. शेवटी ते दोघे तिचा फोन घेऊन परत येतात. तिकडे ईश्वरी अजूनही एका कोपऱ्यात बसलेली असते. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. तोच माणूस कुटील हास्य करत तिच्यासमोर उभा असतो. त्याला पाहताच ईश्वरी घाबरते आणि आणखी हातपाय आकसून बसते. तो दरवाजा बंद करून तिच्याजवळ येतो. तो माणूस, कशी आहेस, मला मिस करत होतीस ना. ईश्वरी रडत, प्लीज मला जाऊ दे, मी कुणालाही काही सांगणार नाही, प्लीज. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तो जोरात ओरडतो. तो माणूस शांत, एकदम शांत. ईश्वरी भीतीने गप्प बसते. तो पुन्हा म्हणतो, काल तू फक्त एका थपडीची किंमत चुकवलीस, अजून बाकी हिशोब बाकी आहे. ईश्वरी, तुला हवं असेल तर मार, पण मला जाऊ दे. तो माणूस पुन्हा बोललीस, तुला बोलताना पाहायला मला आवडत नाही. तिच्याकडे पाहत, तू इथे माझ्यासाठी आहेस आणि जोपर्यंत तू माझ्या ताब्यात आहेस तोपर्यंत मी तुला हे जाणून देत राहील. इतकं बोलून तो पुन्हा तिला जोरात ढकलतो. त्यामुळे ती जमिनीवर पडते. ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला थप्पड मारतो आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार करतो. खोलीत पुन्हा तिच्या वेदनेचे आवाज घुमू लागतात. काही वेळानंतर तो थांबतो, उठतो आणि आपले कपडे ठीक करतो. मग तिच्या जवळ बसून म्हणतो, खरं सांगायचं तर तू खूप सुंदर आहेस. तुला आनंदी व्हायला पाहिजे की तू कुणाच्या आनंदाचं कारण बनते आहेस. तिचा चेहरा पकडत, आणि तू मला रोज असंच खुश ठेवणार, कारण आता तू फक्त एक वस्तू आहेस आणि तुला मी जाऊ देणार नाही. म्हणून जेव्हा मी येईल तेव्हा मला खुश ठेवण्याचा विचार कर. असं म्हणून तो तिथून निघून जातो. ईश्वरीला असं वाटत होतं जणू ती जिवंत असूनही मरत आहे. ना जगू देत होता ना मरू देत होता. ती वेदनेने हलूही शकत नव्हती. तरीही कसंबसं आपले कपडे नीट करून बसते आणि हळूच रडू लागते. तिकडे रुद्राय आणि रोहन तिला शोधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरत होते. तेवढ्यात रुद्रायच्या लक्षात येतं की ते CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करू शकतात. दोघे मिळून आसपासच्या सर्व कॅमेऱ्यांचे फुटेज तपासू लागतात. रुद्रायचा प्रभाव आणि ओळखीमुळे त्यांना यात काही अडचण येत नाही. संध्याकाळपर्यंत रुद्राय त्या गाडीची सर्व माहिती काढून घेतो. त्यानंतर रोहन आणि रुद्राय शहराबाहेर वेगवेगळ्या रस्त्यांवर ईश्वरीचा शोध घेण्यासाठी निघतात. रोहनसोबत पायल देखील असते. ते दोघं मिळून ईश्वरीला शोधत असतात आणि रुद्राही आपल्या कारने वेगळ्या दिशेने शोध घेत असतो. तिकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरीला समजलं होतं आता तिला काय करायचं आहे. तिला कसंही करून तिथून पळून जायचं होतं, कारण जर ती पळाली नाही तर तो राक्षस तिला क्षणाक्षणाला मारत राहील. तेवढ्यात तिची नजर टेबलवर जाते. ईश्वरी उठते आणि तो टेबल ओढून खिडकीखाली आणते. खिडकी खूप मोठी नव्हती, पण त्यातून ती बाहेर जाऊ शकत होती. ती काच फोडते आणि त्या खिडकीतून बाहेर पडते. तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते, त्यावर रक्त लागलेलं होतं आणि तिला खूप दुखापतही झालेल्या होत्या. ईश्वरीने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं. ती खूप अशक्त झाली होती. अंधार झाला होता. तिला तिथून दूर पळून जायचं होतं, म्हणून ती रस्त्यावर पळायला लागते. तो रस्ता शहराबाहेरचा असल्यामुळे तिथून फार कमी गाड्या जात होत्या. ती पळता पळता थांबते.
पण त्या राक्षसाचा विचार येताच पुन्हा धावू लागते. ईश्वरी बेभान होऊन रस्त्यावर धावत होती. तिच्या जखमातून रक्त वाहत होतं. काही लोक तिथून जात होते पण कोणीही तिच्या मदतीसाठी थांबलं नव्हतं. तेवढ्यात तिच्या मागे एक कार थांबते. कार पाहताच ईश्वरी घाबरते आणि आणखी वेगाने पळू लागते. त्या कारमधला माणूसही बाहेर येतो आणि तिच्या मागे धावू लागतो. धावत धावत ईश्वरी रस्त्याच्या मधोमध येते. तेवढ्यात मागून एक ट्रक येत असतो. ट्रक ड्रायव्हर हॉर्न वाजवतो पण ईश्वरीला काहीच ऐकू येत नव्हतं. तो ट्रक जवळ येण्याआधीच तो माणूस तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढतो. भीतीने ईश्वरी थरथरत होती. तिचे डोळे बंद होते. तो माणूस दुसरा कोणी नसून रुद्रायच असतो. ईश्वरीची अवस्था पाहून त्याला धक्का बसतो. तिची हालत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची साक्ष देत होती. रुद्राय एक नजर आसपास टाकतो. अंधार झाला होता पण ते हायवेवर असल्यामुळे तिथे लाईट चालू होत्या. तो लगेच आपलं जॅकेट काढून ईश्वरीला घालतो. ईश्वरी अजूनही डोळे बंद करून उभी असते. रुद्राय काही क्षण तिच्याकडे पाहतो. मग हळू आवाजात म्हणतो, ईश्वरी डोळे उघड, मी आहे. रुद्रायला बोलायलाही कठीण जात होतं कारण तिची अवस्था पाहून तो हादरला होता. ईश्वरी डोळे उघडते आणि रडत म्हणते, प्लीज मला जाऊ दे, मला सोड, मी कुणालाही काही सांगणार नाही, मला जाऊ दे. ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्रायच्या डोळ्यात पाणी येतं. तो काही बोलणार इतक्यात ईश्वरीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. ती पडण्याआधीच रुद्राय तिला सावरतो आणि कारमध्ये बसवतो. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो. कार सुरू करतो आणि पायलला फोन करतो. पायल, हो भाऊ, ईश्वरीबद्दल काही कळलं का? रुद्राय, हो पायल, ती माझ्यासोबत आहे. तू असं कर, रोहनसोबत हॉस्पिटलला पोहोच. मी येतोय. पायल, हॉस्पिटल? का भाऊ, ईश्वरी ठीक आहे ना? रुद्राय आत्ता सत्य सांगू शकत नसल्यामुळे म्हणतो, हो पण तिला थोडी दुखापत झाली आहे. तू हॉस्पिटलला ये. ठीक आहे, मी कॉल ठेवतो. ड्रायव्हिंग करतोय. इतकं बोलून तो कॉल कट करतो आणि कारचा वेग वाढवतो कारण ते अजून शहराबाहेर होते आणि ईश्वरीचं उपचार लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं होतं. तिची अवस्था पाहून त्याने ठरवलं होतं की तिला पायलच्या हॉस्पिटलमध्येच नेणार. ईश्वरी अजूनही बेशुद्ध होती. रुद्राय एक नजर तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुला काहीही होऊ देणार नाही मी. पायल आणि रोहन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. पायल रुद्रायला फोन करते. तेव्हा रुद्राय तिला सांगतो की तो पोहोचणार आहे. सुमारे 15 मिनिटानंतर रुद्रायही पोहोचतो. तो ईश्वरीला आपल्या हातात उचलतो आणि आत घेऊन जातो. पायल त्यांना पाहून त्यांच्याजवळ येते पण जशी ती ईश्वरीची अवस्था पाहते तिला मोठा धक्का बसतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रुद्राय ईश्वरीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन जातो. पायलचे सिनियर तिला सोबत येण्यास सांगतात पण ती नकार देते कारण त्या अवस्थेत ती ईश्वरीचा उपचार करू शकत नव्हती. त्यामुळे एक महिला डॉक्टर आणि एक नर्स आत जातात आणि उपचार सुरू होतात. पायल रुद्रायजवळ येते आणि म्हणते, भाऊ, हे सगळं. पुढे ती काही बोलू शकत नाही. रुद्राय काहीच बोलत नाही. पायल त्याच्या मिठीत जाऊन रडू लागते. रुद्राय तिला समजावत म्हणतो, नाही पायल, तू अशी रडू नकोस. तूच जर कमकुवत पडलीस तर तिला कोण सावरेल? तो पायलला शांत करतो आणि दोघे बसून राहतात. सुमारे 2 तासानंतर डॉक्टर बाहेर येतात. पायल त्यांच्याजवळ जाऊन विचारते, सर, आता ती कशी आहे? डॉक्टर, तिच्यावर रेप झाला आहे. तिच्या शरीरावर खूप जखमा आहेत. रक्ताची कमतरताही आहे आणि 2 दिवसांपासून तिने काही खाल्लं पिल्लं नाही. त्यामुळे ती खूप अशक्त झाली आहे. पण काळजी करू नको, ती लवकर बरी होईल थोड्या वेळाने. पायल, खूप वेळ झाला आहे. तुमच्यातील एकच जण पेशंटसोबत राहू शकतो. माझ्या मते तू घरी जाऊन विश्रांती घे. इतकं बोलून डॉक्टर निघून जातात. रुद्राय, हो पायल, तू आणि रोहन घरी जा, मी इथे थांबतो. सकाळी तू ये. पायल, नाही भाऊ, तुम्ही दोघं जा, मी इथे थांबते. रुद्राय, पायल, समजून घे, तू घरी जाऊन आराम कर, मी इथे थांबतो. पायल जायला तयार नव्हती पण शेवटी काही विचार करून तयार होते. रोहन म्हणतो, ठीक आहे भाऊ, आम्ही निघतो. 12:30 वाजलेत, उद्या येतो. ते दोघे निघून जातात. रुद्राय ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन बसतो. ईश्वरी समोरच पडलेली असते. तिला ग्लुकोज लावलेलं असतं. ती पूर्ण निष्प्राण दिसत होती. रुद्राय तिच्याकडे एकटक पाहत बसतो. तो भिंतीला टेकून डोळे बंद करतो पण संध्याकाळचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर फिरत राहतात. तो पुन्हा उठून बसतो. बराच वेळ तो तसाच बसून राहतो पण झोप येत नाही. तो तिथेच ठेवलेलं वर्तमानपत्र उचलून वाचू लागतो. काही वेळातच त्याला ईश्वरीच्या शरीरात हालचाल जाणवते. तो लगेच नर्सला बोलवतो. अचानक ईश्वरी थरथर कापू लागते. तिचा श्वास वेगाने चालू होतो. ती काही बोलायचा प्रयत्न करते पण त्याला समजत नाही. तेवढ्यात नर्स येते. नर्स तिचा हात धरते आणि तिला शांत राहायला सांगते. रुद्राय तिथे उभा राहून हे सगळं पाहत असतो. नर्स त्याला बाहेर जाण्यास सांगते आणि तो अनिच्छेने बाहेर येतो. ईश्वरी हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. ती ओरडत म्हणते, मला सोडा, मला जाऊ द्या. तेवढ्यात ती डोळे उघडते आणि नर्सचा हात झटकते. नर्स तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण यश येत नाही. ईश्वरी बाहेर धावू लागते. नर्स रुद्रायला म्हणते, तिला पकडा. ईश्वरी बाहेर येताच रुद्राय तिला पकडतो. ती म्हणते, मला जाऊ दे, प्लीज सोड.
अशक्तपणामुळे ती पुन्हा बेशुद्ध पडते. रुद्राय तिला उचलून पुन्हा बेडवर झोपवतो. तो नर्सला विचारतो, तुम्ही ठीक आहात ना? नर्स मान हलवते. सुई निघाल्यामुळे ईश्वरीच्या हातातून रक्त येत असतं. नर्स कापसाने ती पुसते आणि पुन्हा सलाईन लावते. मग तिला इंजेक्शन देते. रुद्राय, सिस्टर, ईश्वरीला काय झालं होतं? नर्स, त्यांना पॅनिक अटॅक आला होता, पण आता त्या ठीक आहेत, काळजी करू नका. रुद्राय, पॅनिक अटॅक? त्याला काय बोलावं ते समजत नाही. नर्स, हो, अनेकदा असं होतं जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या भयंकर घटनेमुळे खूप घाबरते किंवा एखाद्या घटनेचा वारंवार विचार केल्यामुळेही पॅनिक अटॅक येऊ शकतो. मी इंजेक्शन दिलं आहे, आता त्या सकाळपर्यंत उठणार नाहीत. रुद्राय, जर पुन्हा असं झालं तर? नर्स, जर पुन्हा असं झालं तर तुम्ही त्यांना हे जाणवू द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि त्या सुरक्षित आहेत. बाकी मी डॉक्टरांशी बोलून तुम्हाला औषधांबद्दल सांगते. इतकं बोलून नर्स निघून जाते. रुद्राही ईश्वरीच्या जवळ स्टूलवर बसतो. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळलेली असते. तो खूप लक्ष देऊन तिला पाहत असतो. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर असलेल्या जखमांचे निशाण कुठेतरी रुद्राईलाही वेदना देत होते. ईश्वरीच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमत होत्या. रुद्राईला समजत नव्हतं की त्याला काय होत आहे. तो ईश्वरीबद्दल इतका का विचार करत आहे? तिच्या प्रत्येक जखमेचा त्रास त्यालाही का जाणवत आहे? हे विचार करत असतो. तिचा हात आपल्या हातात घेतो आणि दुसरा हात त्यावर ठेवतो. बराच वेळ तो तिचा हात धरून बसून राहतो आणि कधी बसल्या बसल्या तिच्या बेडवर डोकं ठेवून झोप लागते त्यालाही कळत नाही. पुढील सकाळी सुमारे 5 वाजता ईश्वरीची झोप उघडते. ती उठून बसते, पण जशी तिची नजर आपल्या हातावर जाते तशी ती झटकन हात मागे ओढते. त्यामुळे रुद्राईची झोपही उघडते. हात ओढून ती थोडी दूर सरकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात सलाईनची नळी ओढली जाते आणि तिच्या तोंडून वेदनेने किंकाळी बाहेर पडते. रुद्राय लगेच तिचा हात पकडून आपल्या दिशेने घेतो. रुद्राय, हात ओढायची काय गरज होती? मी काय भूत वाटलो का? ईश्वरी काही बोलत नाही, फक्त हात सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या हातात पुन्हा वेदना होऊ लागतात. यावेळी रुद्राय थोडा रागाने म्हणतो, मी तुला खाणार नाही, समजलं? ईश्वरीच्या डोळ्यात अश्रू येतात. रुद्राय तिच्याकडे पाहतो आणि तिचा हात धरून विचारतो, खूप दुखतंय का? ईश्वरी घाबरलेल्या आवाजात, प्लीज मला जाऊ दे, मला इथे राहायचं नाही, प्लीज जाऊ दे. रुद्राय तिचा आवाज ऐकून म्हणतो, तुला माझ्यापासून घाबरण्याची काही गरज नाही. तिच्या डोळ्यात पाहत, इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेत, मी तुला काही होऊ देणार नाही. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रुद्राय हात पुढे करून तिचे अश्रू पुसतो. त्याच्या या कृतीने ईश्वरी डोळे बंद करते. तिचा एक हात अजूनही रुद्रायच्या हातात असतो. तिच्या हातातील थरथर त्याला जाणवत असते. रुद्राय तिचे दोन्ही हात धरून म्हणतो, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही, मी इथे आहे. ईश्वरी, पायल कुठे आहे? रुद्राय, पायलला मी घरी पाठवलं होतं, थोड्या वेळात ती येईल. थोडा वेळ थांबून, तुला काही हवं असेल तर मला सांग, मी आणून देतो. ईश्वरी एक नजर रुद्रायकडे पाहते, जो तिच्याकडेच पाहत असतो. ती म्हणते, मला खूप भूक लागली आहे, परवा सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही. तिचं बोलणं ऐकून रुद्राय उठतो. जाताना मागे वळून म्हणतो, मी आत्ताच येतो, आणि तो बाहेर पडतो. बाहेर सगळीकडे शांतता असते, कारण अजून पहाटेचे 5 वाजलेले असतात. तेवढ्यात रुद्रायला एक रेस्टॉरंट दिसतं. तिथून तो ईश्वरीसाठी जेवण पॅक करून आणतो. तो परत येतो तेव्हा नर्स ग्लुकोजची बाटली बदलत असते. बहुतेक ती ईश्वरीला तपासण्यासाठी आलेली असते. रुद्राय आल्यावर नर्स निघून जाते. तो तिच्याजवळ बसतो. प्लेटमध्ये जेवण वाढून तिला देतो. ईश्वरी जेवण झाल्यावर तो विचारतो, अजून काही हवं आहे का? ईश्वरी नाही म्हणते आणि प्लेट बाजूला ठेवते. दोघंही शांत बसलेले असतात. ती शांतता ईश्वरीच मोडते. ईश्वरी, मला इथून जायचं आहे. रुद्राय, पण आता तू जाऊ शकत नाहीस, थोड्याच वेळात पायल येईल, मग डॉक्टर सांगतील तुला कधी डिस्चार्ज मिळेल. ईश्वरी, मला माहीत आहे, म्हणूनच म्हणते, मला आत्ताच जायचं आहे. रुद्राय, आता जायचं? पण कुठे? कुठे जाणार आहेस तू? ईश्वरी, मला माहीत नाही, फक्त सगळ्यांपासून दूर जायचं आहे, मला कुणासोबत राहायचं नाही. इतकं बोलून ती उठण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात रुद्राय तिचा हात पकडतो. रुद्राय, तू वेडी झाली आहेस का? स्वतःची अवस्था पाहिलीस का? चालता येत नाही आणि जायचा हट्ट धरतेस. ईश्वरी, मग तुला काय हवं आहे? थोडं थांबून, मला कुणाची दया नको आहे, मला माझ्या अवस्थेत सोडून दे. रुद्राय, दया? कुणीही तुझ्यावर दया करत नाही, सगळ्यांना तुझी काळजी आहे. रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी शांत होते. मग काही वेळानंतर हळू आवाजात म्हणते, जिच्या स्वतःच्या लोकांनी तिला नाकारलं, तिला एकटी सोडलं, तिच्यासाठी परके लोक का उभे राहतील? रुद्राय काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहतो, जणू सांगू इच्छितो की मी आहे तुझ्यासोबत, पण शब्दात व्यक्त करू शकत नाही. रुद्रायकडे पाहताना ईश्वरी आपली नजर खाली करते. थोड्याच वेळात पायल रोहनसोबत येते. ईश्वरीला पाहताच पायलच्या डोळ्यातून अश्रू येतात. ती ईश्वरीला मिठी मारते, पण ईश्वरीच्या डोळ्यात आता अश्रूही उरलेले नसतात. तिच्या डोळ्यात कोरडेपणा असतो. थोड्या वेळाने पायल तिच्यापासून दूर होते. पायल, हे सगळं कसं झालं? ईश्वरी काहीच बोलत नाही. ते पाहून पायल पुढे काही विचारत नाही.
ती मी लगेच येते असं सांगून बाहेर जाते. काही वेळाने पायल ईश्वरीचे डिस्चार्ज पेपर्स घेऊन येते आणि रुद्रायला म्हणते, भाऊ तू ईश्वरीला कारने घेऊन ये, मी माझ्या स्कूटीने येते. रुद्राय, मी कसं? पायल, ईश्वरीची तब्येत ठीक नाही म्हणून मी तुला सांगते, तुम्ही जा, मीही येते. इतकं बोलून पायल आपल्या सरांच्या केबिनमध्ये जाते. कुठेतरी पायलला जाणवू लागलं होतं की रुद्रायला ईश्वरी आवडते आणि तिला हेही माहीत होतं की यावेळेस ईश्वरीला कुणाच्या तरी साथची गरज आहे, अशा व्यक्तीची जी तिला सावरू शकेल. ईश्वरीला जायचं नव्हतं, पण पायलच्या सांगण्यावरून ती रुद्रायसोबत जायला तयार होते. रुद्राय कारमध्ये जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि ईश्वरी त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसते. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये एकही शब्द होत नाही. रुद्राय आणि ईश्वरी जेव्हा पायलच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यांना दिसतं की पायल अजून आलेली नसते. रुद्राय ईश्वरीला थांबायला सांगून बाहेर येतो आणि पायलला फोन करतो. पहिल्यांदा कॉल उचलत नाही, पण दुसऱ्यांदा पायल फोन उचलते. रुद्राय, हो पायल, कुठे आहेस? पायल, भाऊ मी अजून हॉस्पिटलमध्येच आहे आणि मला यायला थोडा वेळ लागू शकतो. रुद्राय, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? पायल, नाही भाऊ, एक अर्जंट केस आली आहे, त्यामुळे मला 2-3 तास लागू शकतात. रुद्राय, ठीक आहे, पण आता मी काय करू ते सांग, कारण चावी तर तुझ्याकडे आहे. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.